भारतीय प्रजासत्ताक दिनी प्रज्ञासूर्य परिवाराची लाडकी सुपुत्री आयुष्यमानिनी तेजस्विनी गौतम प्रज्ञासूर्य हिचा 9वा जन्म स्वातंत्र्य दिन संविधानिक शुभेच्छा। आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक शिरोळ नगरीचे जन्मतः मूळ निवासी डॉक्टर प्राध्यापक गौतम सावंत प्रज्ञासूर्य सर 1998 मध्ये आयुष्य आजमावायला सांगली येथे आले आणि विशेष सामाजिक कार्यकर्ता ते बालकल्याण समिती बालन्याय सांगली जिल्हा अध्यक्ष पर्यंत मजल मारली। हिरकणी न्यूजचे संपादक मूकनायक पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षाची धुरा सांभाळत पडद्यामागील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक, शासकीय, राजकीय प्रबोधनकारांना शोधून त्यांना इंटरनॅशनल यूसी युनिस एज्युकेशन काउन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटी मार्फत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याच्या सहयोगाबरोबर अन्याय निवारण संस्था जीवनदारी बहुउद्देशीय लोककल्याणकारी सामाजिक संस्थेचं कार्य करीत जिल्ह्यात कौटुंबिक सल्लागार म्हणून नावलौकिक मिळवलं आहे। त्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी आयुष्यमानिनी प्राध्यापिका नलिनी प्रतिभा सक्षम आहेत। त्यांच्या संसार वेलीवर उमललेल्या आयुष्यमान सम्राट अजिंक्य, सिद्धार्थ व तेजस्विनी या 4 पुष्पांपैकी प्रज्ञासूर्य परिवाराची हृदय असणारी मुलगी कुमारी तेजस्विनीचा जन्म स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी साजरा होत असतो, तर तिचे जन्मदाते वडील डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्य सर यांचा जन्म स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी असतो, तर मुलगी आयुष्यमानिनी कुमारी तेजस्विनी हिचा वाढदिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी असतो। हा दुग्ध शर्करा योग साजरा होत असताना आपल्या सारख्यांचे शुभाशीर्वाद पाठीशी असावेत व द्यावेत ही नम्र विनंती। शुभेच्छुक हिरकणी न्यूज, भांडाफोड न्यूज, अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघ परिवार। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या व भारतीय संविधानाच्या सर्व भारतीय संविधानिक बंधू भगिनींना डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्य सर परिवारातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा। हिरकणी न्यूज करिता मूक संपादक कलाश्री डॉक्टर गणेश वाईकर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।